संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। 2 नंबरचा आरोपी विष्णू चाटे याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आलाय। बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने हा अर्ज फेटाळलाय। आधी नंबर 1 चा आरोपी वाल्मिक कराडचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता, तर चाटेचा अर्ज फेटाळल्याने कराड गँगचा जेलमधील मुक्काम वाढलाय। नेमकं काय घडलं, चाटे याने अर्ज का केला, न्यायालयाने काय निर्णय दिलाय हेच सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून अपहरण आणि नंतर हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। बीडच्या विशेष न्यायालयात या खटल्यावर सुनावणी सुरू आहे। यापूर्वीच न्यायालयाने वाल्मिक कराड याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळलाय। त्यानंतर त्याने वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। याशिवाय विष्णू चाटेसह इतर आरोपींनी आपल्याला दोषमुक्ती मिळाली यासाठी अर्ज केले होते। कराडच्या जामीन अर्जावर जी सुनावणी पार पडली होती, त्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला। तसंच इतर आरोपींनी केलेले दोषमुक्तीचे अर्ज फेटाळून त्यांना कुठल्याही प्रकारची सवलत दिली जाऊ नये अशी मागणी करत जोरदार युक्तिवाद केला होता। हा खटला गंभीर असून आरोपींना कुठलीही सवलत मिळू नये, आरोपी जामीन अर्ज करून सुनावणी लांबवण्यासाठी कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत असा पवित्रा निकम यांनी घेतला होता। अखेर काल म्हणजेच बुधवारी न्यायालयाने चाटे याच्या अर्जावर निर्णय दिलाय। आरोपी वाल्मिक कराड प्रमाणेच आपण दोषी नसल्याचा अर्ज विष्णू चाटेने न्यायालयाकडे वकिलामार्फत केला होता, मात्र तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलाय। त्यामुळे आता विष्णू चाटेचा जिल्हा कारागृहामधील मुक्काम वाढलाय। या प्रकरणातील पुढील सुनावणी ही 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे। त्यामुळे आता पुढील सुनावणी काय होतीये, न्यायालय काय निर्णय देते, कराडच्या जामीन अर्ज आणि संपत्ती जप्तीच्या अर्जावर सुनावणी होते का नाही हे देखील पाहावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, कराडची संपत्ती जप्त करण्यात येईल का, हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।